आणि मी घागरीनं पाणी घातलं आंब्याला हां की पहिलं हे तर कांदा होता. हां इथं आधी कांदा होता का? हा इथं कांदा होता. हां कांदा काढून मी मूग पेरलाय. बरं मुगाला आता पाणी चालू आहे. पाणी झालं कोणतं पाणी हे हे पाणी चालू आहे. हे हा बरं बरं आता आता हे इथं 4.5 एकर शेती आहे. 4.5 शेती आहे. हा तुम्ही काय काय कष्ट करावं लागतं आता आता? ही काय मी वर एक 1.5 एकर हरभरा पेरलाय. हां अर्धा एकर गहू आहे. हां बाकीचं पुन्हा ज्वारी आहे. ज्वारी आहे का? हा आणि हे गहू आहे का? ही गहू आहे. बरं हे आंब्याचं झाड कधी लावले तुम्ही? हे आता काय काल परवले हे लावायला हे चालू आहे पाणी आता घातलं का? हा आता हे चालू झालं हा चालू आहे लावायला. बरं आता हे मोठा झाड कधी लावलेला आहे? ही 8 वर्ष झाली याला. बरं बरं ह्या मोठ्या आंब्याला 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. हां बरं बरं आता ही वडिलांना लावले ते. हे वडिलांना लावलं का? हां. आता हे तुम्ही लावली. हा हे मी लावायला. लय कष्ट करता तुम्ही हां? हा लय मला तुमच्या एवढं कष्ट करून काय तुमचा फायदा मला काय सांगा. करावं आता सरकार भाव देणार मालाला काय नाही. पण आता कष्टकरी बागना आपल्या पर्याय नाही. आता हे तुमचा कांदा आहे हे तो तुम्ही काढून टाकला. हा कांद्याला भाव नाही. भाव नाही. हां 15-16 किलो. हॅलो बरं बरं हा बरं आता तुम्ही आता फोन करून सांगा की बाबा आमच्या कांद्याला भाव नाही. आता आता हे मामा काय करते आता आम्हाला कांदा लावायला चालले. आता ह्या घागरीने ह्या झाडाला पाणी घातलं आंब्याच्या आंब्या झाड आत्ता लावलेलं आहे. आता काय बघ खोऱ्या पार टिकाव खोऱ्या हे समजा सामान पडलेलं आत्ता लावलं आंब्या हे मोठं आंब्या झाड लावलं ह्या 8-9 वर्ष झाले आंब्या लावून. आता ह्याला आंबे लागाल ती आंबे लागायला चालू आहे बघा बघू शकता तुम्ही. आता ह्या मामाने इथे कांदा आणून टाकलेला आहे. आता हे तुमच्या कांद्याला काय भाव लागला का नाही लागला? आता तुम्ही असा कांदा टाकून दिला आहे काय कांदा लावलाय हे आता असं कांदा ह्याला काय हे भाव नाही ह्याला भाव नाही याला. हां आता इथून पोते भरून ठेवलेली. पोते भरून ठेवले ते. आता काय करता तुम्ही काय आता करायचं आता उगाच हे जेवढं सापडत ऐकायचं नाही. आता एवढं घरी खाता का तुम्ही? कुठलं खाता वगैरे एवढं? कुठलं एवढं 1-2 कट्टे खाताल? हा एकदम कटे खाता. काय करायचं आता? आता एवढा कांदा काय भाव करणार? नाही तर निघून काय करायचं? अरे बापरे 5 रुपये 4 रुपये इकाल्यावर काय करायचं निघून? भाडे जाता निघत नाही त्याचं. भाडं निघत नाही. हा बापरे लय त्यासाठी आता काय करायचं? मला राहू द्या म्हणलं की तर शेतकऱ्याने एवढा कट करून फायदा काय काय शेतकऱ्याला? करा मालाला भाव देणार सरकार. हा मालाला भाव देणार. बिलकुल भाव नाही गेला. भाव नाही काय करायचं? आता एक गहू तुम्ही पेरलाय हा. आता एवढा काय पुरता गहू पेरला ज्या साली गहू मला म्हणा पेरला तर 2200 रुपये भाव बापरे म्हणून कमी पेरल्या वर्षी. ह्या वर्षी कमी पेरलाय. कमी पेरला. कमी तर वर्षभर आपलं जाईल खायला. होय वर्षभर तर घरापुरतं पेरला इकायला नाही. हा घरापुरतं बाजार घरापुरतं आणि पलीकडे जवारी येते. हा ती ज्वारी घरची आपली. हा बरोबर आता ही हे पाणी पाण्याचा साठा का? साठवण आहे. संध्याकाळी लाईटीचा 11 वाजता हा रात्रभर साठवायचं सकाळी भिजवायचं. बरं बरं हा पाणबुडीनं. पानबुडीनं हा ही आपण स्वतः डिपी घेतलेली आहे. सरकार जरी ही होई नाही गेला. ही आपली डीपी आहे का हा स्वतःची. बरं बरं हा ह्या डीपीला किती खर्च आला? ही 1,62,000 1,62,000 आपली स्वतः झाली का स्वतःचं डीपी? डिपी. आता लाईट बिल माफ आहे का? नाही लाईट बिल माप आहे आता. बरं आता सध्याला माफ आहे. सध्या माप आहे. बरं हा. बरं चालू वाजायला तोटे चला आता. चला चला मामा थँक्यू. हा हा थँक्यू चला. हलाल ती.